गणनावाचक संख्या विशेषण. गणनावाचक संख्या विशेषण. चला घ्या गणनावाचक संख्या विशेषण. सगळ्यांनी हेडिंग टाका. गणनावाचक संख्या विशेषणाची हेडिंग टाका. टाकली. चला डेफिनेशन. चला ज्या विशेषणात एक संख्या असून 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 त्याची गणना करता येते. त्याची गणना करता येते. त्याची गणना करता येते. त्याची गणना करता येते. ज्या विशेषणात संख्या असून. पहा गणनावाचकची डेफिनेशन सांगतोय. ज्या विशेषणात एक संख्या असून त्याची गणना करता येते त्याला गणनावाचक संख्या विशेषण. गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात. चला आता त्याच्या खाली लिहा. गणनावाचक संख्या विशेषणाचे 3 उपप्रकार पडतात. असं लिहा. गणनावाचक संख्या विशेषणाचे 3 उपप्रकार पडतात. गणनावाचक संख्या विशेषणाचे 3 उपप्रकार पडतात. झालं. गणनावाचक संख्या विशेषणाचे 3 उपप्रकार पडतात. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक अ. ऑप्शन क्रमांक अ पूर्णांकवाचक. पूर्णांकवाचक संख्या विशेषण. पूर्णांकवाचक संख्या विशेषण. चला डेफिनेशन. जे विशेषण एक पूर्ण संख्या दाखवते. जे विशेषण एक पूर्ण संख्या दाखवते त्या विशेषणाला
जे विशेषण एक पूर्ण संख्या दाखवते त्या विशेषणाला पूर्णांकवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. पूर्णांकवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. झालं? बर, ठीक आहे. चला, काही हरकत नाही. आता बघा, याची फोड करून दाखवतो तुम्हाला मी अगोदर. तर बघा, पूर्णांक म्हणजे हा शब्द कशापासून झालाय? पूर्ण अधिक अंक. कशापासून झालाय? पूर्ण अधिक अंक बरोबर पूर्णांक. ठीक आहे. पूर्णांक हा शब्द तयार कसा झाला? पूर्ण अधिक अंक या दोन शब्दापासून. म्हणजे मित्रांनो, जे विशेषण, ऐका मी काय सांगतो तुम्हाला, पूर्णांक हा शब्द तयार कसा झालाय? पूर्ण अधिक अंक या दोन शब्दापासून झालाय. तर जे विशेषण एक पूर्ण अंक दाखवते, म्हणजेच पूर्ण संख्या दाखवते, त्या विशेषणाला आपण पूर्णांकवाचक संख्या विशेषण म्हणायचं. बरोबर? जे विशेषण आपल्याला एक पूर्ण संख्या दाखवते त्या विशेषणाला पूर्णांकवाचक संख्या विशेषण असं म्हणायचं. जसं एकेकांना आपण उदाहरण घेऊया. चला, फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल. सरांनी लिहू नका, दोन मुलांना, सरांनी दोन मुलांना शिक्षा केली. सरांनी दोन मुलांना शिक्षा केली असं एक्झाम्पल आहे. पहा, सरांनी दोन मुलांना शिक्षा केली. तर मित्रांनो, या वाक्यामध्ये बघा, किती मुलांना शिक्षा केली? मुलांना तर शिक्षा केली, पण किती? दोन. बघा, किती मुलांना? दोन मुलांना शिक्षा केली. म्हणजे दोन या वाक्यातलं विशेषण होतं. काय होतं ते? विशेषण होतं. आणि मला सांगा मित्रांनो, हा जो काही दोन आहे, दोन हा पूर्णांक आहे की नाही? पूर्णांक आहे की नाही? पूर्णांक आहे की नाही? आहे ना. मग तो जर पूर्णांक असेल ना, तर त्याला म्हणायचं पूर्णांकवाचक संख्या विशेषण. कळतंय? पूर्णांक विशेषण. ठीक आहे. चला, माकडाने व्यापाऱ्याच्या किंवा माकडाने टोपीवाल्याच्या 10 टोप्या वापस केल्या. बघा, माकडाने टोपीवाल्याच्या 10 टोप्या वापस केल्या. आता टोप्या तर वापस केल्या, पण किती टोप्या? 10. किती टोप्या? 10. मग मला सांगा, 10 हा पूर्णांक आहे की नाही? सांगा, 10 कसा आहे? पूर्णांक आहे की नाही? पूर्णांक सांगा. पूर्णांक आहे की नाही? आहे ना पूर्णांक. मग त्याला म्हणायचं पूर्णांकवाचक संख्या विशेषण. म्हणजे पूर्णांक दाखवतो. 10 असेल, 15 असेल, 25 असेल, 30 असेल, असं सगळं. ठीक आहे. चला, नंतर बिट्टूने 5 चॉकलेट खाल्ल्या. बघा एक्झाम्पल, बिट्टूने 5 चॉकलेट खाल्ल्या. आता या वाक्यामध्ये बघा, बिट्टूने चॉकलेट तर खाल्ल्या, पण किती? 5. म्हणजे 5 या वाक्यातलं विशेषण आहे. आणि मित्रांनो, 5 विशेषण तर आहेच आहे, पण 5 हा पूर्ण अंक आहे. काय आहे तो? 5 काय आहे? पूर्ण अंक आहे. मग पूर्ण अंकालाच आपण पूर्णांक म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? पूर्णांक म्हणतो. कळतं सगळ्याला ना? तर पूर्णांक म्हणायचं. ठीक आहे. कळतं इथपर्यंत सगळ्याला? चला, बाबांनी मला
200 बाबांनी मला 200 रुपये दिले. बघा, बाबांनी मला 200 रुपये दिले. आता बघा या वाक्यामध्ये बघा, बाबांनी मला रुपये तर दिले, पण किती रुपये? 200. म्हणजे मित्रांनो मला सांगा, हा जो 200 शब्द आहे तो पूर्णांक आहे की नाही? सांगा, आहे पूर्णांक? बघा आपण काय शिकत होतो? पूर्णांक वाचक. या वाचकचा अर्थ होतो दाखवणे. वाचकचा अर्थ काय होतो? दाखवणे. ठीक आहे. बघा आता बघा, जे विशेषण, डेफिनेशन पहा, जे विशेषण एखादी पूर्ण संख्या दाखवते, जे विशेषण एखादी पूर्ण संख्या दाखवते त्या विशेषणाला पूर्णांकवाचक संख्या विशेषण म्हणतो. जसं 1 नंबर, सरांनी 2 मुलांना शिक्षा केली. तर सरांनी मुलांना तर शिक्षा केली, पण किती मुलांना? 2 मुलांना. म्हणजे 2 या वाक्यातलं विशेषण झालं होतं. काय झालं होतं? विशेषण झालं होतं. पण मित्रांनो हा जो 2 आहे हे पूर्ण अंक आहे, पूर्ण संख्या आहे, म्हणून आपण याला म्हणू शकतो पूर्णांकवाचक संख्या विशेषण. नंतर माकडाने टोपीवाल्याच्या 10 टोप्या वापस केल्या. आता टोप्या तर वापस केल्या, पण किती? 10. मग 10 या वाक्यातलं विशेषण झालं. पण मित्रांनो 10 हा ही पूर्ण संख्या आहे. 10 काय आहे? पूर्ण संख्या आहे, म्हणून त्याला आपण म्हणायचं पूर्णांकवाचक संख्या विशेषण. अगेन, बिट्टूने 5 चॉकलेट खाल्ल्या. चॉकलेट तर खाल्ल्या, पण किती? 5. 5 या वाक्यातलं विशेषण झालं, कारण चॉकलेट बद्दल माहिती देतोय. आणि पूर्ण संख्या आहे मित्रांनो, म्हणून त्याला आपण म्हणायचं पूर्णांकवाचक संख्या विशेषण. आणि शेवटचं होतं, बाबांनी मला 200 रुपये दिले. किती रुपये? 200 रुपये. तर 200 ही पूर्ण संख्या होती, तर त्याला म्हणायचं आपण पूर्णांकवाचक संख्या विशेषण. आता मला सांगा, पूर्णांकवाचक संख्या विशेषण सगळ्यांचं क्लिअर झालं का? ओके, चला आता याचा दुसरा उपप्रकार. ठीक आहे, ऑप्शन आपलं ब ऑप्शन टाका. ब. ठीक आहे, अपूर्णांकवाचक. अपूर्णांकवाचक. अपूर्णांकवाचक संख्या विशेषण. अपूर्णांकवाचक संख्या विशेषण. हेडिंग टाकून घ्या सगळ्यांनी. चला बरं, हेडिंग टाकून घ्या अपूर्णांकवाचक संख्या विशेषणाची. चला डेफिनेशन लिहा. जे विशेषण डेफिनेशन लिहा सगळ्यांनी. जे विशेषण एक अपूर्ण संख्या दाखवते, 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 त्या विशेषणाला अपूर्णांकवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. ठीक आहे, झालं बघा आता. ठीक आहे, अपूर्णांकवाचक संख्या विशेषण कशामुळे. ठीक आहे, आता बघा मित्रांनो,
अपूर्णांकाचा अर्थ काय होतो? या अपूर्णांकाचा अर्थ काय होतो? अपूर्णांकाचा अर्थ काय होतो? अपूर्ण अंक दाखवणे. काय दाखवणे? अपूर्ण अंक दाखवणे. लिहू नका, समजून घ्या आता. ठीक आहे. संख्या विशेषणाचा अर्थ काय? एक अपूर्णांक दाखवणे. बघा, मी जर समजा इथे लिहिलं 15, काय लिहिलं 15, तर हा पूर्णांक आहे. काय तो? पूर्णांक आहे रे भाऊ, पूर्णांक. पण मी जर इथं असं लिहिलं 1/2 म्हणजे हा हाफ झाला. बरोबर आहे. हा काय झाला? हाफ झाला, म्हणजे हा अर्धा झाला. बरोबर आहे. म्हणजे हा बघा ना, हा पूर्ण होतो का? बघा ना, याला 2 ने जर 10ला भागला, भाग जात नाही. मग बे बेकार लागतं, शून्याचा भाग द्यावा लागतो, इथं पॉईंट द्यावा लागतो, 10 1 वर 0 वाढवावा लागतो, नंतर करावं लागतं 2×5 = 10. मग मला सांगा, याची किंमत अर्धीच आहे ना भाऊ? पूर्ण झाली का? झाली का पूर्ण? 1/2 ची किंमत झाली का? नाही. नंतर बघा, 1/4 लिहिलं मी. काय लिहिलं? 1/4 लिहिलं. बरोबर आहे. तर याची किंमत बघा, 4 ने काही 1ला भाग जात नाही, शून्याचा भाग आणि नंतर एक पॉईंट. 4 1 4. ठीक आहे. 10 वर 1 शून्य वाढवा, 4 2 8, 2. आता 4 ने 2ला भाग जात नाही, 0 वाढवा आणि 4 5 20. म्हणजे बघा, यांची किंमत अपूर्ण आहे की नाही? सांगा, किंमत अपूर्ण आहे की नाही यांची? आता ज्या ज्या संख्या अपूर्णांकामध्ये देतात, बघा एक सोपी आयडिया सांगतो तुम्हाला मी. ज्या ज्या संख्या अपूर्ण, जे विशेषण एखादा अपूर्णांक दाखवतो, त्याला आपण काय म्हणायचं? त्याला आपण काय म्हणायचं? अपूर्णांक वाचक संख्या विशेषण म्हणायचं. काय म्हणायचं आपण त्याला? अपूर्णांक वाचक संख्या विशेषण असं म्हणायचं. ठीक आहे. चला, आता आपण याची एक्झाम्पल अजून बघूया, जेणेकरून ते परफेक्टच होईल आपलं. ठीक आहे. आता एक्झाम्पल घेऊया. चला, याचं मी फर्स्ट एक्झाम्पल घेतोय. हा, ताईने अर्धा खाल्ला. बघा, ताईने अर्धा पेरू खाल्ला. हे उदाहरण पहा. ताईने अर्धा पेरू खाल्ला. तर या वाक्यातलं विशेषण कोणतं होतं मग? ताईने अर्धा पेरू खाल्ला. विशेषण कोणतं होतं? पेरू बद्दल माहिती देणारा शब्द अर्धा. मग मित्रांनो, मला सांगा, हा जो अर्धा शब्द आहे, याला आपण 1/2 लिहितो की नाही? म्हणजे हाफ, 0.5. मग मला सांगा, हा किंमत, याची किंमत अपूर्ण आहे की नाही सांगा? याची किंमत कशी आहे? अपूर्ण आहे की नाही सांगा? या विशेषणाची सांगा. अर्धा, ताईने अर्धा पेरू खाल्ला. बघा, ताईने अर्धा पेरू खाल्ला. हे उदाहरण पहा. ताईने अर्धा पेरू खाल्ला. तर या वाक्यातलं विशेषण कोणतं होतं मग? ताईने अर्धा पेरू खाल्ला. या वाक्यातलं विशेषण कोणतं होतं? पेरू बद्दल माहिती देणारा शब्द अर्धा. मग मित्रांनो, मला सांगा, हा जो अर्धा शब्द आहे, याला आपण 1/2 लिहितो की नाही? म्हणजे हाफ, 0.5. मग मला सांगा, हा किंमत, याची किंमत अपूर्ण आहे की नाही सांगा? याची किंमत कशी आहे? अपूर्ण आहे की नाही सांगा? या विशेषणाची सांगा. अर्धा हा जो विशेषण आहे, याची किंमत अपूर्ण आहे की नाही? हा, मग त्याला आपण काय म्हणायला पाहिजे? त्या विशेषणाला आपण काय म्हणायला पाहिजे? हा, काय म्हणायला पाहिजे आपण? अपूर्णांकवाचक संख्या विशेषण म्हणायला पाहिजे. काय म्हणायला पाहिजे? अपूर्णांकवाचक संख्या विशेषण म्हणायला पाहिजे. आता ते अपूर्णांक जरी झाला असेल, पण त्यांना संख्या तर दाखवली ना. अपूर्ण जरी झाला असेल तरी त्यांना संख्या दाखवली की नाही? संख्या सांगा. हे बघा, 1/2 है ना, किंवा 0.5 संख्या दाखवली ना. हा, ओके, व्हेरी गुड. चला, नंतर बघूया आपण. ठीक आहे. नंतर सांगा, त्याने पावभर तूप खाल्ले. बघा, त्याने पावभर तूप खाल्ले. आता मला सांगा, या वाक्यातलं विशेषण कोणतं आहे? त्याने पावभर तूप खाल्ले. विशेषण कोणतं आहे? त्याने पावभर तूप खाल्ले. तूप कसं विशेषण राहील सर? पावभर ना. काय राहील? पावभर हे विशेषण आहे.
मग पावभरला कसं लिहू शकता तुम्ही? 1 छेद किती लिहायचं? पावभरला अर्ध्यातून अर्ध, अर्ध्यातून अर्ध, हा 1/4 है ना. काय लिहायचं? अर्ध्यातून अर्ध म्हणजे चौथा भाग. एकाचा चौथा भाग, बरोबर आहे की नाही? हा ठीक आहे. याला म्हणतात अपूर्णांकवाचक. काय म्हणतात त्याला? अपूर्णांकवाचक. ठीक आहे. हा आईने आईने चतकोर, आईने चतकोर भाकर, आईने चतकोर भाकर कुत्र्याला टाकली, कुत्र्याला टाकली. बघा आता या वाक्यातलं विशेषण कोणतं आहे सांगा? आईने चतकोर भाकर कुत्र्याला टाकली, विशेषण कोणतं आहे या वाक्यातलं? हा कोणतं आहे? चतकोर. किती भाकर टाकली? चतकोर. चतकोर म्हणजे कितवा भाग सांगा? एका भाकरीचा कितवा भाग? चतकोर म्हणजे चौथा. मग मला सांगा मित्रांनो, हे 1/4चा अर्थ काय होतो? 0.25. या 1/4चा अर्थ काय होतो? 0.25. मग मला सांगा, या सगळ्या संख्या अपूर्णांकात आहेत की नाही? अंश आणि छेदरूपात लिहिले की नाही सांगा? लिहिले की नाही? मग यांना म्हणायचं अपूर्णांकवाचक संख्या. काय म्हणायचं? अपूर्णांकवाचक संख्या विशेषण म्हणायचं. घ्या लिहून, लिहून घ्या. करा, नोट करा. त्यानंतर समोरचा प्रकार घेणार आहे मी आता एक. झालं? ठीक आहे. चला 3 नंबर म्हणजे क नंबर टाका आता. क नंबर साकल्यवाचक. साकल्यवाचक साकल्यवाचक संख्या विशेषण. चला साकल्यवाचक संख्या विशेषण डेफिनेशन लिहा. चला, जे विशेषण सर्वच्या सर्व, जे विशेषण सर्वच्या सर्व, जे विशेषण सर्वच्या सर्व या अर्थाने, जे विशेषण सर्वच्या सर्व या अर्थाने, जे विशेषण सर्वच्या सर्व या अर्थाने एक संख्या दाखवते, एक संख्या दाखवते, एक संख्या दाखवते, जे विशेषण सर्वच्या सर्व, जे विशेषण सर्वच्या सर्व या अर्थाने एक संख्या दाखवते, त्यास साकल्यवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. त्यास साकल्यवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. झालं? झालं? बघा आता एक्झाम्पल कसे विचारतात पेपरला. बघा 1 नंबर उदाहरण. ठीक आहे. विकासने लिहू नका, फक्त समजून घ्या.
विकासने विकासने दोन्ही विकासने दोन्ही पेनी हरवल्या. दोन्ही पेन हरवल्या बघा. आता बघा या वाक्यामध्ये विकासने दोन्ही पेन हरवल्या. तर मित्रांनो या वाक्यातलं विशेषण कोणतं झालं? पेन तर हरवल्या त्याने, पण किती? दोन्ही. म्हणजे मित्रांनो दोनच पेनी होत्या आणि दोन्हीच्या दोन्ही हरवून टाकल्या, म्हणजे साकल्यवाचक. साकल्यापासून एक शब्द तयार करा, सर्व. काय? सर्व. सर्व आणि साकल्य असा शब्द लक्षात ठेवा. सर्व आणि साकल्य. ठीक आहे. मग विकासने दोन्ही पेनी हरवल्या. विकासकडे दोनच पेनी होत्या, त्याने ते दोन्ही पण हरवल्या, म्हणजे साकल्यवाचक. काय झालं ते? साकल्यवाचक. आणि मित्रांनो दोन्ही म्हणजे दोन. दोन्ही म्हणजे किती? दोन. त्यामुळे ती एक संख्या पण झाली आहे. बरोबर आहे. चला 2 नंबर. आम्ही दोघे भाऊ. आम्ही दोन्ही भाऊ काम करतो. आम्ही दोन्ही भाऊ काम करतो. बघा, आम्ही दोन्ही भाऊ काम करतो. या वाक्यातलं विशेषण कोणतं झालं? आम्ही दोन्ही भाऊ काम करतो. या वाक्यातलं विशेषण कोणतं झालं? दोन्ही. म्हणजे आम्ही दोघच भाऊ आहे. आम्ही किती भाऊ आहे? दोघच भाऊ आहे. आणि दोघही भाऊ काम करतो, म्हणजे सर्वच्या सर्व. मग सर्वच्या सर्व म्हटलं ना, सगळेच्या सगळे, सर्वच्या सर्व, तर ते झालं साकल्यवाचक. ते काय झालं? साकल्यवाचक झालं. साकल्यवाचक. कळतंय का? चला समोरचं एक्झाम्पल घेऊ, 3 नंबरचा. ठीक आहे. 3 नंबरचं उदाहरण घेऊया. हा. आईने चारही पोपट सोडून दिले. आईने चारही पोपट सोडून दिले. बघा, आईने चारही पोपट सोडून दिले. तर या वाक्यामध्ये बघा, आईने चारही पोपट सोडून दिले. या वाक्यामध्ये बघा, पोपट तर सोडून दिले, पण किती? चारही. म्हणजे 4च होते आणि 4ला 4ही सोडून दिलं आणि सांगितलं, बेटा पोपट पोसाव नाही. आपल्याला जर आपल्या घरामध्ये क्वारंटाईन केलं तर कसं वाटेल? आपल्याला जर आपल्या घरामध्ये क्वारंटाईन केलं तर कसं वाटतंय? मग त्यासाठी पोपट पाळाव नाही. पोपट मोकळ्या जंगलामध्ये, मोकळ्या वातावरणामध्येच ठीक आहे. हे चांगलं नाही पोपटाला पिंजऱ्यामध्ये टाकणं. त्याला बिनधास्त फिरू द्या, बागडू द्या. ठीक आहे. म्हणजे 4ही पोपट सोडून दिले. काय झालं? मी 4 पोपट पाळले होते, पण आईने ते 4च्या 4ही पोपट सोडून दिले. अशातला भाग आहे. म्हणजे 4च पोपट होते आणि 4च्या 4ही सोडून दिले. बरोबर की नाही? म्हणजे काय झालं? सगळेच्या सगळे म्हटलं साकल्यवाचक. ठीक आहे. कशाला पोपटाला पिंजऱ्यामध्ये टाकायचं? आपल्याला जर एखाद्या घरामध्ये कैद केलं तर ते आवडते का? आपल्याला चालेल का? ते चालते का आपल्याला? कधीच चालत नाही, कधीच. मग तसंच पोपटाला पण चालत. आता दिसतंय का सगळ्यांना? सांगा डेफिनेशन सांगा. सर मी डेफिनेशन किती वेळा सांगितली हो. बघा, पाचही. ठीक आहे. 5 घी दिसल, ते 5ही करा लागल. नंतर 5 घी कुठून आलं? पाचही पांडव शूर होते. 5ही पांडव शूर होते. ठीक आहे. 5ही पांडव शूर होते. अशा बघा, 5ही पांडव शूर होते. 1 सेकंड मित्रांनो, 1च मिनिट वेळ द्या मला. ओके, फक्त 1
हा बघा मित्रांनो, ठीक आहे, आवाज येतो ना सगळ्यांना माझा? ठीक आहे, पाचही पांडव शूर होते असं म्हटलंय है ना. पाचही पांडव शूर होते. तर किती पांडव? किती पांडव सांगा, किती पांडव? पाचही पांडव. पाचही म्हणजे हा जो पाच शब्द आहे ना, पाच, तो काय आहे? सर्वच्या सर्व. पाच पांडव होते, पाचच पांडव होते आणि पाचही शूर होते. म्हणजे सांगा, सगळेचे सगळे की नाही? सगळेचे सगळे की नाही? मग त्याला म्हणतात साकल्यवाचक. त्याला काय म्हणतात? साकल्यवाचक म्हणतात. बरोबर की नाही सांगा? हा, बर. हा ठीक आहे, चला आता समोर ड क्रमांक. चला समोरचा ड क्रमांक टाका. ड क्रमांक ड. ठीक आहे, ड क्रमांक पृथकत्ववाचक. पृथकत्ववाचक टाका. पृथकत्व वाचक. पृथकत्ववाचक संख्या विशेषण. पृथकत्ववाचक संख्या विशेषण टाका हेडिंग. नाही, 4 प्रकार आहेत, चुकून मी सांगितलं तुम्हाला. अरे हो यार, बरोबर आहे. 3च प्रकार आहे. 3च प्रकार आहे. तीनच प्रकार आहे. 3च प्रकार आहे. ओके. गणनावाचकचे 3च प्रकार आहे. गणनावाचकचे 3च प्रकार आहे. ठीक आहे. हा, आता संख्या विशेषणाचा हा प्रकार आहे. हा वेगळा प्रकार आहे. हा संख्या विशेषणाचा प्रकार आहे. संख्या विशेषणाचे प्रकार किती झाले मला ते सांगा. एक झाला आपला अनिश्चित. ठीक आहे. दुसरं झालं आपलं गणनावाचक, क्रमवाचक. 3 झाले. हा 4 नंबर बरोबर आहे ना? मग 3 झाले. चौथा या 4 नंबर टाका. 4 नंबर टाका. 4 नंबर. चला चला 4 नंबर टाका सगळ्यांनी. टाकला 4 नंबर. पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं टाका. पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं टाका. टाकलं? ठीक आहे, चला डेफिनेशन लिहा. डेफिनेशन लिहा. चला एक अर्थ समजून घ्या. या पृथकत्वाचा अर्थ काय तो माहितीये? पृथकत्वाचा बघा, पृथकत्वाचा अर्थ असा होतो की एक संख्या रिपीट होणं, एका संख्येची पुनरावृत्ती होणं, म्हणजे ते पृथक आहे. पृथकत्वाचक पुनरावृत्ती, पृथकत्व, पुनरावृत्ती, पृथकत्व, पुनरावृत्ती, पृथकत्व. बघा शब्द कसे जोडलेले आहेत. चला, जे विशेषण संख्येची पुनरावृत्ती दाखवते. जे विशेषण संख्येची पुनरावृत्ती दाखवते. जे विशेषण संख्येची पुनरावृत्ती दाखवते. जे विशेषण संख्येची पुनरावृत्ती दाखवते त्या विशेषणाला जे विशेषण संख्येची पुनरावृत्ती दाखवते त्या विशेषणाला पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात. पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात. झालं?
थांबा फक्त एक मिनिट. ठीक आहे, ठीक आहे. चला आता तुम्हाला मी डेफिनेशन सगळ्यांनी लिहून घेतली का? डेफिनेशन सगळ्यांनी लिहून घेतली का? डेफिनेशन सांगा. हा, घेतली लिहून? बर, चला आता याची एक्झाम्पल बघा. ठीक आहे, आता याची एक्झाम्पल बघायची आपल्याला की याची एक्झाम्पल कसे असतात. ठीक आहे, एक्झाम्पल बघू याचे कसे असतात. बघा, आमचा 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 शाळेत आमचा शाळेत पाच पाच आमचा शाळेत 5-5चा गट होता. बघा, आमचा शाळेत 5-5चा गट होता असं उदाहरण आहे. आमचा शाळेत 5-5चा गट होता. तर मित्रांनो इथं बघा, हा जो 5-5 विशेषण आहे, गट तर होता पण कितीचा? 5-5चा. गट तर होता पण कितीचा? 5-5चा. मग 5-5 या वाक्यातलं काय झालं होतं? विशेषण झालं होतं. काय झालं होतं ते? विशेषण झालं होतं, विशेषण. ठीक आहे, काय झालं होतं? विशेषण. मग पृथकत्व आणि पुनरावृत्ती. बघा, पुनरावृत्ती कशाला म्हणतात? पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन. पुनरावृत्ती म्हणजे काय? रिपीट होणं. मग जे विशेषण एकच संख्येची पुनरावृत्ती करते त्याला आपण पृथकत्वाच्या संख्या विशेषण म्हटलं होतं. ठीक आहे, चला 2 नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण इथे. हा, आम्ही एक करून सर्व आंबे खाल्ले. आम्ही एक करून सर्व आंबे खाल्ले. बघा, आता किती करून? एक करून म्हणजे 1 आणि 1. बघा, पुनरावृत्ती झाली. पुनरावृत्ती आणि पृथकत्व सारखंच आहे. पुनरावृत्ती आणि पृथकत्व सारखंच आहे म्हणून त्याला आपण म्हणायचं पृथकत्ववाचक संख्या विशेषण. कळतंय सगळ्याला? कळतंय सगळ्याला? ओके. हा, चला. राजूने 3 बघा, राजूने 3 गाड्या घेतल्या. ठीक आहे, राजूने 3 गाड्या घेतल्या. बघा, राजूने 3 गाड्या घेतल्या. त्या वाक्यातलं बघा, हा जो काही 3 आणि 3 आहे तो रिपीट झालाय. मग गाड्या तर घेतल्या त्या राजूने, पण किती गाड्या? 3. मग ते या वाक्यातलं विशेषण झालं होतं. काय झालं होतं ते? विशेषण झालं होतं 3. पण मित्रांनो 3 म्हणजे एकच संख्येची पुनरावृत्ती झाली. पुनरावृत्ती म्हणजेच पृथकत्ववाचक. मग कळलं का? पृथकत्ववाचक संख्या विशेषण कशाला म्हणायचं ते सांगा. कळलं सगळ्याला? हा, ओके. आता मित्रांनो आपला 1 वाजता क्लास आहे दुपारी. किती वाजता? गणिताचा. आपला दुपारी गणिताचा किती वाजता क्लास आहे? दुपारी 1 वाजता.